एका विद्यार्थ्याची भावनिक कमेंट होती. त्या कमेंटला उत्तर काय द्यावं तेच सुचेना. त्याचं म्हणणं होतं की सर, वय वर्ष 30 झालं आहे. खूप जास्त मेहनत मी या क्लर्क पदासाठी घेतली होती, कारण मला पहिल्यापासूनच माहिती होतं की इथं कॉम्पिटिशन थोडं कमी असणार आहे आणि TCS जेव्हा एक्झाम घेते तेव्हा पेपर थोडा सोपा येतो. त्याच अनुषंगाने मला खूप जास्त मेहनत मी या क्लर्कसाठी घेतली होती. मला स्कोरही चांगला आला, परंतु तुम्ही जेव्हा सांगितलं की SC BC साठी जे आहेत ते खूप जास्त कट ऑफ जाऊ शकतो, तिथं मला खूप वाईट वाटलं. आता माहीत नाही की माझं नाव सिलेक्शन यादीमध्ये येऊ शकतं किंवा नाही, परंतु जेव्हा मी तुम्हाला कमेंट केली आणि कमेंटमध्ये तुम्ही फक्त एकच गोष्ट बोलले की गुड स्कोर, होप, एवढंच ऐकून थोडं मनाला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला की आशा आहे आपली, कुठेतरी आपलं काम होऊ शकतं. नॉर्मलायझेशन नंतर त्याचा स्कोर आहे 169 आणि आता पाहूयात की त्या विद्यार्थ्याचं काम होतं किंवा नाही. तसंच मला वाटलं की तुम्हीच तुमचा रिझल्ट तयार करू शकतात. कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही तुमची कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जर दिली तर मला वाटतं इतर विद्यार्थी ते कंपॅरिझन करू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांचे चान्सेस जे आहेत ते किती आहेत ते त्यांना समजू शकतं. आणि ते कमेंट बॉक्समध्ये जेव्हा आपण पाहू संपूर्ण कॅटेगरी आणि मार्क्स, तेव्हा आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की इतर विद्यार्थ्यांचे जे डिस्ट्रॅक्शन आहे ते थोडं त्यांना पॉझिटिव्हिटी त्यांना मिळू शकते आणि काही विद्यार्थ्यांना त्यांचं म्हणजे मिरर त्यांना समजू शकतं की इतर विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, म्हणून ते या रिझल्ट लागेपर्यंत जो त्यांचा डिसमूड आहे किंवा जो त्यांचा निगेटिव्हमध्ये ते जात आहेत ते थोडं त्याला सावरण्याचा त्यांच्यासाठी हेल्प होईल. आता पाहूयात की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन शेअर करा. कमेंटमध्ये व्यवस्थित मार्क्स आणि कॅटेगरी काहीही टाकू नका, फक्त तुमची कॅटेगरी त्याला ऑर करा आणि तुमचे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन.